नमस्कार. श्री साळुंके चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे आंबोळी म्हणजेच घावणे. घावणे म्हणजेच डोसा. चला नवीन ट्रिक आणि नवीन पद्धतीत आपण करूया. तुम्हाला याच्या आधीही मी यूट्यूबवरती इंस्टावरती पूर्ण डिटेल्समध्ये बॅटर कसं बनवायचं हे शिकवलं आहे. आता मी फक्त तुम्हाला घावणे कसे पॅनवरती आपण न चिटकता टाकायचे आहे, केअरफुली टिप्स आणि ट्रिक्स हे बघूया. श्री साळुंके चॅनलमध्ये असेच लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आपली आजची रेसिपी घावणे म्हणजेच आपण बनवणार आहोत आज झटपट आणि चटपट एकदम फटाफट न चिटकता एकदम जाळीदार असे लुसलुशीत आपण बनवणार आहोत घावणे म्हणजेच डोसा. चला तर मग आजची रेसिपीमध्ये आपण बघूया कशा पद्धतीत टिप्स अँड ट्रिक्स. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. बघू शकताय कसे जाळीदार लुसलुशीत मऊ आपण बनवलेले आहेत घावणे. चला तर मग ह्याची डिटेल्समध्ये आपण रेसिपी बघू शकता. अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी आहे, पातळ असं घ्यायचं आहे. तुम्ही तूप, तेल किंवा बटर यूज करू शकता. मी कांदा घेतलेला आहे, अशा प्रकारे कट केला. गरम झालेला आहे, आपण ह्याच्यावरती असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर बॅटर टाकायचं आहे म्हणजे चिटकत नाही. पूर्ण पॅनला आपण असं करून घेऊया. एकदम बॅटर असं गेलेलं आहे पातळ, त्यात आपण पॅनवरती टाकून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण आपण ॲड केलेलं आहे. थोडंसं ऑइल ॲड करूया आणि झाकण ठेवूया. बघू शकता अशा प्रकारे आपण बनवलेले आहेत घावणे म्हणजेच डोसे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. बघू शकता अशा प्रकारे झालेले आहे. पूर्ण हे आपण कडक होऊ द्यायचं आहे, नंतरच आपण पलटी करणार आहोत. आपण लगेच पलटी करायचं नाही आहे, थोडंसं कडक होऊ द्यायचं आहे, वेळाने आपण करणार आहोत. हळूहळू आपण कडक असं करायचं आहे आणि आता पलटी करूया. रेडी झालेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आता बघू शकताय लुसलुशीत मऊ असा झालेला आहे आपला डोसा. गॅसचा फ्लेम हा लो करायचा आहे आणि पॅन गरम झालेला आहे. आणखीन एक तुम्हाला डोसा दाखवणार आहे. प्रत्येक वेळेस आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू आपण पॅनवरती ॲड करू. बघू शकताय आता गॅसचा फ्लेम आपण फास्ट करायचा आहे, झाकण ठेवायचं. आपण हळूहळू असं म्हणजे होऊया आणि पलटी करायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू.